नमस्कार मंडळी. तर तुम्ही म्हणाल हे काय? तर ही आहे नीम ऑइल, जे आपण कुंडीत झाडं लावतो किंवा आपल्या समोर पटांगणामध्ये झाडं लावतो, त्यावर कीड पडू नये, आळ्या पडू नये म्हणून आपण नीम ऑइलचा स्प्रे करतो. तर ती बॉटल छोटी आणायला गेलं तर खूप महागात पडते आणि सहसा भेटत पण नाही. तर म्हणून मी काय केले, घरीच नीम ऑइल तयार करायचं ठरवलं. तर हा कडुनिंबाचा पाला आणि त्याच्या निंबोळ्या, तर हे आणले गावाकडून. तर गावाकडं गेल्यावर मी सांगितलं की मला थोडा बाबा लिंबाचा पाला आणि त्याला लिंबोळ्या असल्या तरी चालतील. तर आमची माणसं घरची गेली होती, तर त्यांनी मला हे आणून दिलं. तर लगेच मी दुसऱ्या दिवशी हे लिंबोळ्या आणि पानं तोडून ऑइल करायचं ठरवलं. तर हे आहे मी तळून घेतलेलं तेल. आपण जे घरी काय तळतो, पापड भजी वगैरे, तर ते तेल मी काढून ठेवलं होतं 2दा वापरून. तर ती घेतलं आहे मी एका लोखंडाच्या कढईमध्ये आणि थोडंसं गरम झाल्यानंतर हा टाकते लिंबाचा पाला. लिंबाचा पाला थोडा सुकलेला आहे, सुकलेला असला तरी चालेल आणि ओला असला तरी चालेल. तर जेवढं माझ्याकडं तेल साधारण पाव किलो तेल असेल तर तेवढाच पाला मी टाकला आहे, किंवा 1-2 मुठी जास्त टाकल्या तरी चालतील. आणि हे असं दाबून घ्यायचे आणि गॅस फास्ट नाही करायचा. एकदा का तेल तापलं की गॅस मिडियम करायचा आहे आणि आपल्याला असं सतत त्याची बाजू पलटत राहायची. तर खूप छान तेल तयार झाले. मी दाखवते तुम्हाला पुढं. आणि मी झाडांवर सुद्धा मारून बघितलं आहे, खूप छान फायदा झाला आहे मला. म्हणूनच मी तुम्हाला हे सुचवलं आहे की हे घरी असं तेल कडुनिंबाचं तयार करा. तर हा पहा, लिंबाचा पाला, लिंबाची पानं हे अशी कलर बदलायला लागलेत. गॅस बिलकुल आपल्याला फुल नाही ठेवायचा, कारण हळूहळू ही प्रोसेस होऊ द्यायची आपल्याला. म्हणजे त्या पाण्याचा पूर्ण अर्क उतरतो आहे. काही काड्यासुद्धा घातलेत मी लिंबाच्या, लिंबोळ्या, पानं आणि काही काड्यासुद्धा घातलेत, की आपल्याला त्याचा तिन्ही ह्याचा अर्क उतरलेला पाहिजे. पूर्ण अर्क पाहिजे, पूर्ण कडू तेल झालं पाहिजे आपल्याला, म्हणजेच झाडावरच्या आळ्या किंवा कीड मरून जाईल. तर महिन्यातनं 2दा घालते मी. खूप मस्त रिझल्ट आला आहे मला ह्याचा. तर म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ. तर पुढे पाहूया आपण. हे पहा, कलरही बदलत आला आहे आणि लिंबोळीचासुद्धा आणि पानांचासुद्धा. तरी अजून आपल्याला थोडंसं त्याला होऊ द्यायचं आहे, म्हणजे पानाचा पूर्ण अर्क उतरू द्यायचा आपल्याला. हे पहा, पानं काळपट पडलेत. आता मी गॅस बंद केला आहे, तरीसुद्धा हलवत राहायचे, कारण तेल भरपूर तापलेलं आहे आणि एकच बाजू जळाली नाही पाहिजे. आपल्याला पूर्ण पानांचा अर्क उतरलेला मिळाला पाहिजे. असं सतत हलवत राहायचे. आणि आता ते हलवल्यानंतर थोडं आपल्याला गार करून घ्यायचे. आता हे जवळजवळ बघा थंड होत आले. हे पहा कसा कलर बदलला आहे. मस्त पूर्ण कडू तेलाचं पूर्ण अर्क उतरलेलं आहे. आता हे झाडावर मारण्यासाठी तयार झाले. तर आता आपण ही गाळून घेऊया. तर मी त्याच भांड्यात, दुसरं भांडं न वापरता, खराब न करता, मी त्याच भांड्यात ज्याच्यात मी तेल तळलेलं काढून ठेवलं होतं, त्याच भांड्यात मी गाळून घेते. ह्या पहा, या पद्धतीनं आपल्याला गाळून घ्यायचे, पूर्ण तेल गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे तेल मला एवढं मिळालेलं आहे बघा. बाहेर आणायला गेलं तर खूप महाग पडतं तेल हे, आणि हे आपलं घरी एकदम डोळ्यासमोर तयार केलेलं तेल. तर हे माझं तेल तयार करून झाले. आता हे कसं वापरायचं मी तुम्हाला सांगते. तर अर्धा लिटरचं जी आपली फवारा मारायची बाटली असते, स्प्रे मारायची, ते अर्धा लिटरची असते. त्यात मी 1 ते 1.5 चमचा तेल घालणार आहे. तर हे पहा, हे तेल घालून घेते मी. 1 ते 1.5 चमचा घालायचं आहे आपल्याला तेल. आणि थोडंसं भांड्याचं लिक्विड किंवा शॅम्पू घातला तरी चालेल, अर्धा चमचा, किंवा मग हँडवॉश, या तिन्हीपैकी एक तुम्ही काही घालू शकता. तर मी भांड्याचीच लिक्विड वापरलेलं आहे. आणि जर खूप आळ्या पडल्या असतील तर सोडा पण त्याच्याबरोबर तुम्ही घालू शकता, 2 चिमूट. तर मी सोडा नाही घातलेला, कारण माझ्या झाडांवर आळ्या नाही पडलेल्या. तर त्यात आता पाणी मी मिक्स करते. फुल बाटली भरून घेऊ नका, थोडी कमी भरा, म्हणजे आपल्याला हलवता पण येईल तिला. कारण चांगलं हलवून घ्यायची बाटली आपल्याला. तिचा चांगला फेस किंवा एकजीव झालं पाहिजे तो साबण आणि म्हणजे लिक्विड आणि नीम ऑइल पूर्ण एकजीव झालं पाहिजे मिश्रण. आणि तेव्हाच आपल्याला मारायचं आहे. तर हा आहे कलिंगडाचं, म्हणजे मी कुंडीत लावलेलं रोप.
तर त्याला छोटंसं कलिंगड आलं आहे, अगदी छोटंसं तुम्हाला दिसत असेल. तर त्याच्यावर मी फवारा मारला आहे, स्प्रे मारला आहे आपण जे बनवलेलं ऑइल त्याचा. तर हे बघा छोटंसं कलिंगड आहे, त्याला मी दाखवते तुम्हाला. अगदी छोटंसं चालेल. हे पहा इथं दिसतं आहे, छोटंसं आहे अगदी. तर पुढे तुम्हाला दाखवणार आहे की ते किती मोठं झाले. अगदी 4-5 दिवसानंतरचा रिझल्ट मी दाखवणार आहे पुढे. तर हे आहे आपलं चिनी गुलाब. 2-3 प्रकारची फुलं आहेत, त्याच्यावर पण मारून घेतले. व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे मी 8 दिवसानंतरचं कलिंगड दाखवणार आहे, किती मोठे झाले. आणि मी कुंड्यात भाज्यासुद्धा लावून घेत असते. तर या पद्धतीने आपल्याला सगळीकडे मारून घ्यायचं, अगदी बुडापासून शेंड्यापर्यंत मारून घ्यायचं हा स्प्रे. आणि किमान 15 दिवसातनं एकदा आणि महिन्यातनं 2दा तरी निरोगी झाडांसाठी वापरायचं आहे. हे पहा वरती टेरिसवर आले मी. आणि हे आहे संत्रीचं झाड, कचऱ्यावर लावलेलं. जसा शेवगा लावला आहे कचऱ्यावर त्याच पद्धतीनं मी संत्रीचं झाड लावलेलं आहे. आणि आता तुम्हाला हे खाली कलिंगड दाखवते. ते थोडं थोडं मोठं होत चाललं आहे बघा. हे पहा दुसऱ्या दिवशी कलिंगड, हे तिसऱ्या दिवशी. तुम्हाला लास्ट दिवसाचं पण दाखवणार आहे पुढं. तर मी मेथीची कोणी व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यात मी पालक लावून घेतला आहे, मेथी काढून. आणि हा पहा आपला शेवग्याला फुलोरा आलेला आहे. खूप आनंदाची बातमी आहे की माझ्या शेवग्याला फुलोरासुद्धा आलेला आहे. तर हा शेवगा कचऱ्यावर लावलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाही लावताना त्यांना सांगते, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. शेवग्याला फुलोरा आलेला आहे. आणि हे पहा 8 दिवसानंतरचं कलिंगड.